आदिशक्ती श्री मनुदेवी मंदिर वर्धापन दिनानिमित्त हबप श्री सोपान महाराज सानप शास्त्री इंगोली यांचे भव्य हरिनाम कीर्तन सोहळा संपन्न। याबाबत अधिकृत अशी की आज दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8:30 वाजता आदिशक्ती श्री मनुदेवी मंदिर वर्धापन दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी भव्य हरिनाम कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। तर यासाठी हिंगोली येथील श्री सोपान महाराज सानप शास्त्री यांचे भक्तिमय वातावरणात या ठिकाणी हरिनाम कीर्तन सोहळा पार पडला। सुरुवातीला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी अभिवादन करण्यात आले। तदनंतर श्री मनुदेवी माता मंदिरात देवीचं दर्शन घेऊन या ठिकाणी या भव्य हरिनाम कीर्तन सोहळ्यास प्रारंभ झाला। या कार्यक्रमाचे आयोजन येथील समस्त कुलस्वामिनी मनुमाता भक्त परिवार यांच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी हरिनाम कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते। तर पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून या हरिनाम कीर्तन सोहळ्याचे लाभ घेत असतात। तर अतिशय भक्तिमय वातावरणात सदर हे हरिनाम कीर्तन सोहळा या ठिकाणी पार पडले। तर हे 11वे वर्ष असून आदिशक्ती श्री मनुदेवी माता मंदिराचा वर्धापन दिनानिमित्त या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। मन दे, बुद्धी दे, प्राण दे, सर्वस्वानी मला वश, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल। पण महाराज म्हणले मन देवाकडे यायला मी मन कृष्ण प्रमादी बरोबर दृढम दस्याहम निग्रहम मने वायू ही वसुष्टा पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं। तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण। गातानाही मन प्रसन्न असावं, ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं। हे जर कळलं नसेल तेव्हा आता हरिण माहिती आहे सर्वांना, हो नाही काहीतरी बोला। हरिण माहिती आहे सर्वांना, आपल्याला लहानपणी दाखवायचे ते नाही हा। लहानपणी म्हणायचे हरिण दाखवतो ना असं कानाला धरून उचलायचे आहे की। आता हरिण मी अनेकदा पाहिलेलं आहे। जंगलामध्ये हरिण असतं, पारध्याला हरणाला पकडायचं असेल तर पारधी हरणाच्या पाठीमागं कधी पळत नाही। मग त्याच्याकडे एक बिन नावाचं वाद्य असतं। तो जंगलात जातो आणि झाडावर बसून बिन वाजवत राहतो आणि ते बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेला आतुरलेला हरिण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे बिन ऐकत उभं राहतं। तेवढ्यात पारधी भात्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो। पण ते पडलेला हरिण त्या पारध्याला म्हणतो, दादा माझा काही दोष नसताना तू मला मारले,
आता मारलं याच्याबद्दल माझी तक्रार नाही, पण जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुझं बिन वाजवणं बंद करू नको, म्हणजे या मरणाच्या यातनेची मला जाणीव होणार नाही. म्हणजे बिनेचा नाद ऐकताना हरणाला जसा मरणाचा विसर पडला, भजन करताना मला सुद्धा या देहाचा विसर पडला पाहिजे. देह जावो बोला अथवा राहो पांडुरंगी, दृढ भावो चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा भक्त ऐसी जाना जे देही उदास, गेली आशापास निवारून विषय तो त्यांचा, झाला राजकारण आपलं झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग. या देहाचा विसर पडला पाहिजे. नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग, तैसे राहो माझे मन. हे जर कळलं नसेल देवा तर कासवीन माहिती सर्वांना? हो, कासवीन सर्वांना माहिती आहे, पण कासविनीला स्तन नसतात हे बऱ्याच लोकांना माहिती नसावं. हा, कासविनीला स्तन नसतात. मग कोणी म्हणाल कासविनीला जर स्तन नाही तर तिच्या पिलाला दूध कशातून भेटतं? तर कासवीन आपल्या पिलाला दूधच पाजत नाही, मग लेकरू जगतं कशावर? तर कासवीन आपल्या पिलाकडं फक्त प्रेमानं पाहते आणि पिलू आपल्या आईकडं प्रेमानं पाहतं आणि त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाहण्यावर ते पोरगं जगत राहतं. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय. पण ते दोघं जेव्हा एकमेकाकडे पाहतात तेव्हा या जगाचा विसर पडलेला असतो. एवढं एकाग्र होऊन ते एकमेकाकडे पाहतात. हा, कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटे अंग संगे. महाराज म्हणले दुधाची त्याच्या आयुष्यात भेट नाही. दोघं एकमेकाकडे प्रेमानं पाहतात आणि त्याच्यातून त्या बाळाला ती ऊर्जा मिळत असते. हा, आणि प्रेम नजरेतूनच कळतं. डॉक्टर साहेब, इथं बसल्यापैकी मी कोणाला आवडत नाही, मी एका मिनिटात सांगू शकतो. अजिबात बागेश्वर बाबाकडे जायचं काम नाही. सीताराम गुरुजी आपकी पर्ची यही निकलेगी मनुदेवी की कृपा से, आहे का? लक्षात आलं का? इथं बसल्यापैकी मी कोणाला आवडत नाही, मी एका मिनिटात सांगू शकतो. पण न आवडणारी एवढ्या लांब येतीलच कशाला? सगळी प्रेम, ही सगळी प्रेमानं आलेली मंडळी आहे. आणि प्रेम नजरेतून कळतं. म्हणून म्हणतात नजर बदलो नजारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, कस्ती बदलने की जरूरत नहीं, तुम्ही खाली रुख बदलो किनारे बदल जाएंगे. याला दृष्टी सृष्टी न्याय म्हणतात. आणि असं आहे ना सर, दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं, दृष्टी कोणाचं नाही. तुम्ही जाणते माणसं आहात ना, पुन्हा एकदा ऐका, दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं, दृष्टी कोणाचं नाही. डोळ्याने पाहता यावं ही विज्ञानाची व्यवस्था आहे, पण डोळ्यांना चांगलंच पाहिलं पाहिजे अशी विज्ञानाची व्यवस्था नाही. ती परमार्थाकडे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे, ती व्यवस्था परमार्थात आहे. म्हणून महाराज म्हणतात प्रेम नजरेतून कळत असता. मग काही माणसं म्हणतात ओ अशा नजरेने काय पाहता, काय वाईट केलं मी तुमचं? बरोबर आहे ना? प्रेम नजरेतून कळतं आणि रागही नजरेतूनच कळत असतो. काही माणसं म्हणतात तो माणूस पाहिला ना आपल्या डोळ्यातच चलतो. कळलं माझं पण? म्हणून महाराज तेवढं मन भजन करताना माझं एकाग्र झालं पाहिजे. तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरे गुण, असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदबंदनीय सकल कंठघोषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनवणी विनंती करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र मोहाडी या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि डॉक्टर साहेब आणि त्यांची सगळी सहकारी मंडळी पंचक्रोशीतील मंडळी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हा मनुदेवी मातेचा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा. याच्या अगोदर 2-3 वेळ माझं येणं झालं. मध्ये डॉक्टर साहेबांचे 2-3 वेळ फोन झाले पण तारीख ॲडजस्ट झाली नाही. पण यावेळेस डॉक्टर साहेबांनी खूप जवळपास 4-5 महिन्यापूर्वी मला हे निमंत्रण दिलं आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग या ठिकाणी आलेला आहे. त्यानिमित्तानं सगळी महाराज मंडळी उपस्थित आहे. सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठाला.